तर नमस्कार सर्वांना. माझा व्हिडिओ बनवण्याचा एकच मुद्दा आहे का मी लास्ट वीकमध्ये बाहेर गेलो होतो डिनरसाठी सर्व फॅमिली मिळून. तर पाऊस पण खूप होता त्या दिवशी, भरपूर पाऊस लास्ट मंगळवारी पडत होता. तर सर्व ऑल फॅमिली आम्ही गेलो डिनरला 5 स्टार हॉटेलमध्ये. तर तिथे गेल्यानंतर आतमध्ये गेल्यावरती बाहेर असं बास्केट ठेवलेलं होतं तुमच्या छत्र्या वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही ठेवण्यासाठी. तर आम्ही तिथे छत्र्या ठेवल्या. तर माझ्या मुलीची मोठी छत्री होती, जम्बो छत्री होती, छोटी आपली फोल्डिंगवाली नाही. तर आम्ही आतमध्ये गेलो, डिनर वगैरे केलं आणि बाहेर आलो. तर पाऊस चालूच होता, धो पाऊस पडत होता. तर तिची छत्री कोणी उचलून नेली आणि तिथे बाहेर कॅमेरा नाही, CCTV काहीच लावलेलं नाही आहे. सिक्युरिटी आहेत पण ते लक्ष देत नाही आहेत. त्या हॉटेलचं नाव नाही घेत मी, लक्ष देत नाही आहे ते. फक्त आपण गाडी पार्किंगला गेलो ना, तिथे येतात वॅले पार्किंग करायला किंवा आपल्याला आतमध्ये बसवायला बाहेर आणि तिकडनं पैसे घ्यायला, राईट. त्याच्यानंतर ती छत्री ते बोलता आमची जिम्मेदारी नाही आहे. तर मी मग एवढ्या 5 स्टार हॉटेलमध्ये आम्ही गेलो. तर तिथे येणारी माणसं काही साधी नसणार, हाय सोसायटीवालीच असणार, राईट. सगळे वेल एज्युकेट. तर मला हे कळत नाही, वेल एज्युकेट लोक तुम्ही अशी दुसऱ्यांची छत्री, आपल्याला कळतो आपली छत्री कुठली आहे, आपण छत्री ठेवली त्याच्यामध्ये तर आपली छत्री कुठली आहे हे आपल्याला कळतो की नाही. दुसऱ्यांची छत्री तुम्ही उचलून न्याल आणि नवीन छत्री, आत्ता तिची 2000ची छत्री घेतलेली आणि मोठी फोल्डिंगवाली पण नाही. तर आपल्याला तर लक्षात असतो आपली छत्री कुठली आहे आणि कुठली आपण न्यायची. तर तुम्ही हाय सोसायटीचे लोक असे करतात म्हणजे कमाल नाही आहे. जाऊ द्या, इडापिडा गेली, टळली तर टळली. पण असले हेच हाय सोसायटीवाले लोक वागतात, वेल एज्युकेट समजतात स्वतःला आणि दुसऱ्यांच्या छत्र्या चोरी करतात. मला तर काही कळालंच नाही. तुम्ही बघा काय वाटतं तुम्हाला आणि मला नक्की कमेंट करून सांगा कशी लोक असतात ते. चला.